नमस्कार. आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. तारापूर MIDCत क्लोरीन वायूची गळती, प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी तारापूर औद्योगिक वसाहतीतील श्री विनायक कॉम्प्लेक्स प्लॉट क्रमांक W82 येथे क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना घडली. मात्र संबंधित यंत्रणांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास उत्पादन विभागात क्लोरीन वायूची गळती झाल्याचे निदर्शनास आले आणि या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन प्रतिसाद पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. BS सेटचा वापर करून गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. काही कामगारांना प्राथमिक तपासणीसाठी वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे. संध्याकाळी यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि डिश विभागाचे श्रीनिवास उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडून प्राथमिक अहवाल मागवला असून गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती लवकर आटोक्यात आली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने तारापूर MIDC परिसरात नियमित तपासण्या आणि आपत्कालीन सराव अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे.